मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी सकाळी आमचं सगळं काही काम आवरलंय. का ना कसा हसतोय मी ब्लॉग स्टार्ट केलात कसा हसतोय. आज सकाळी सकाळी आमचं सगळं काही काम आवरलंय आणि आता आमच्या दादूला खाऊ घालायचंय. आज आमचं दादू पण लई शाण्यासारखा राहिला, मस्त खेळला सगळ्यांसोबत, रडला नाही, काम आवरून दिलं आम्हाला सगळ्यांना. त्याला माहिती आहे आजी बाबा घरी नाहीये. हा ना, हा मस्त स्वयंपाक वगैरे झालाय सगळं आणि आता काय खाऊ घालते, कारण रात्री तो लई लवकर झोपला होता. त्याचे इतके पाय दुखले उठा भाषा काढून, तर सारखं उठा भाषा काढायचं, त्यांना पाय दुखले काय तो लई लवकर झोपला. चला चला आपण जेवण करू. काकी दे जेवायला आम्हाला. चला. हा काय खायचं? ओट्स. ओट्स खायचे का? ओट्स 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 खायचे का? ओट्स ओट्स. ही काय बडबड करते म्हणून सकाळी सकाळी मोबाईल घेऊन. हात वर करा. आम्हाला भूक लागली होती ना. आम्ही रात्री जेवलोच नाही ना काका. आम्ही रात्री लवकर झोपलो. 6 वाजता जेवण केलं तेवढंच. आम्ही परत काहीच खाल्लं नाही, दूध पिऊनच झोपलो फक्त. कारण आमचे इतके पाय दुखत होते, मग आम्ही लय रडायला लागलो. लय पाय दाबले तेव्हा झोपलं, नाही तर रडतच होतं नुसतं. आम्ही सकाळी सकाळी देवपूजा वगैरे करून झाली आमची. आजी बाबाने सगळं करावं लागत होतं दादू. आजी बाबा गेले त्यामुळे देवपूजेची जबाबदारी काकांकडे आणि कानाकडे आली. आहे ना काना? कानाचे पप्पा. नाही भूक लागली त्याच्यामुळे आज कोणाचंच नाही. फोकस फोकस फक्त खाण्यावर फोकस. बॅ इकडं चिवचिव आली का? पाय बरं. मी ब्लॉग स्टार्ट केला तर असा पाहत होती काय मोबाईल. काकी येडी झाली म्हणशील सकाळी सकाळी. गाईज आज घरी मी आणि कानाच आहे, आणि कानाच्या काकांचं चालू आहे वरती काम. त्यांना पण जायचंय थोड्या वेळ पेरणी करण्यासाठी, कारण आज पाऊस बंद आहे. काल दुपारपासूनच बंद होता पाऊस, त्यामुळे बऱ्यापैकी थोडंसं सुकलंय. तर आता ट्रॅक्टर पण चालेल पेरणीसाठी, तर दुपारी जाणार होते. त्यामुळे आज घरी आम्ही दोघंच आहे, कारण दीदी आणि दादा चालले एका लग्नासाठी. तसं तर आत्या आणि दादाच गेले असते तर आता ते दोघं नाही, तर यांना दोघांना जावं लागतंय. आणि जवळच लग्न आहे, इथं 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे. काय झालं? आंबा पडली का आपल्या? आंबा पडली. हे बाय बरं हत्ती घे आपला. हत्तीला गाई कर हत्तीला गाई कर. चालू आहे आमचं काहीतरी. हा देते ना, हे बघ आपल्याला खायचं ना. आम्ही असं जेवणातून नादीला. कुठं गेलं आंब्याचं पुस्तक? कुठं गेलं? अरे हा पावडरचा डबा राहिला ना आपला. हा तर आता त्यांना दोघांना लग्नाला जावं लागेल आणि 10-15 मिनिटाच्या अंतरावरच येते. म्हणून म्हटलं कशाला नाही, 10,000 परत रडला बिगडा याला झोप आली तर म्हटलं नका नेऊ, मग तुम्ही जाऊन या. तोपर्यंत आम्ही दोघं खेळतो मस्त मस्त. काका आम्ही रडलो पण नाही, पप्पा ते गेले तरी. हो इकडं पा हा ये असं कर. ओके पिंगळाला आवडतो बरं का. आता कालपासून आम्ही ऐकलं, आम्हाला लई टाळ्या वाजवशी वाटते. मग त्याचे ते मुलं असे टाळ्या वाजवतात ना, ते पाहिलं त्याला जास्त मजा वाटते. आणि ते टाळ्या का ना. काका सांग चाललं तू रानात पेरायला चालले. काना आणि काका चालले आता चक्कर मारायला, कारण आता काना थोडा बोर झाला. तर म्हणलं जाई एक चक्कर मारून ये. चक्कर मारायची एवढी हौस आहे आम्हाला, चड्डी सुद्धा घालायची नाही. जाऊ द्या ना, टॉवेल टाका ना खाली, आमचं ते काही हो. बाय बाय. गरम आहे.
चालले भाऊ. आता थोडा बोर झालाय तुम्हाला, मी एकटीच होते ना, यांच्यासोबत जायचंय त्याला सारखं. थोडा वेळ खेळला यांच्यासोबत, पण आता कवरच खेळ. त्याला असं वाटतंय यांनी मला कुठंतरी घेऊन जायला पाहिजे. मी इथंच मला घरात बसवी, त्याला माहिती. त्याच्यामुळे तो माझ्या जवळ यायला नाही म्हणतोय. आता बा चक्कर मारता येतं, काही शांत बसवा. कुठं चालला काही टुकलो? तुम्ही नाही सांगणार? तुला तर नेलंच नव्हतं रे आज. वाडा नाही नव्हतं नेलं. हा तर काय चला, माझं चालू आहे स्वयंपाक. कारण आज सुनीला खूप भूक लागली. आज ते वावरात गेले होते पेरण्यासाठी, दुपारीच गेले होते, जेवण केलं आणि गेले. तर डायरेक्ट 4-5 वाजता आले. त्यामुळे त्यांना खूप भूक लागली आता. आणि आम्हाला बनवायचे आज सोयाबीनचे पराठे. तर सोयाबीनची भाजी बनवून घेतली आहे, पीठ मळलं आहे. आणि मी थोडीशी शेव खाते, सुनीलने बनवलेली. त्याच्यातली जाड आहे, त्याच्यापेक्षा जी बारीक बारीक चांगली लागते. थोडीशी भूक लागली होती मग शेव खाते. तर चला आता पटपट स्वयंपाक बनवून देते, त्यांना गरम गरम खायला देते. बाई पोरगा आज वावरात नाही गेलं, नाही तर पेपर्सच घेऊन हिंडायला लागले. आता काय करणार, आपल्या घरात लहान बाळ आहे त्यामुळे. ठीक आहे ना, सकाळी आवरता येईल ना. आता थकलो माहिती का, मी काम नाही आम्हाला, पण हे पसारा उचलूनच थकलोय आम्ही. इकडच्या खोलीतला उचलला की तिकडच्या खोलीतला उचलायचा. ती आजच काय शेती करायला लागली, लगेच बियाणं असे बाजूला ठेवायला लागली. नाही तर 2 दिवसापासून दादा नाणेल होते, त्याला हात सुद्धा लावला नव्हता यांनी. लाज वाटते का? आजच काय वावरत गे शायनिंग मार. ते कोणी आज काढून घेतली, 3 पिशव्या राहिल्या. मग आजचाच विषय बोलते मी, 2 दिवसापूर्वीच सांगते. 2 दिवसापूर्वी ते नीट ठेवलेले होते गोणीमध्ये. राहू दे मला बोलायला कसं वाटलं आज वावरात काम करून? अरे मी काही नवीन आहे का काम करायला? पण आता लई दिवसानंतर तुम्ही मस्त प्रो आहे हो. आम्ही दिवसानंतर केलं ना, त्याच्यामुळे थोडे कोल्हे दुखायला लागले. ठीक आहे. पण तुम्ही आज असे एनर्जेटिक वाटत होते. चिखलामध्ये चालत होतं ना ग, ओल्या मातीत, त्याच्यामुळे थोडे पाय दुखत आहे. त्याच्यामुळे झोपायचं लवकर कशामुळे झोपायचं मला काय माहित नाही का. 1:30 वाजता फुटबॉलची मॅच आहे, परत ती पाहिजे, त्याच्यासाठी झोपायचंय. असं काही नाही लवकर याच्यासाठी झोपायचं, मॅच पाहायसाठी. काही करा भाऊ, मला उठवायचं नाही अजिबात, आत्ताच सांगते. तू अलार्म वाजला का उठायचं नाही, गप पडून राहायचं. म्हणजे आणि हा तिकडे टीव्हीच्या घरात जाऊन नाही पाहायचा. टीव्हीच्या घरात जाऊन पाहणार नाही भाऊ. अरे म्हणजे मग खाली बस झोपल्याचं काय ऍडव्हान्टेज? मोबाईल मध्ये पहा. मोबाईल मध्ये सध्या अत्यंत नसल्यामुळे अत्यंतांचा बेड हा आमचा बेड झालेला आहे. कारण सकाळी लवकर उठावं लागतं ना, बाबा लवकर उठता ना लवकर पण. आणि कसं आहे, ते पण झोपले असते खाली, पण इथं भांडे बिंडे वाजते, आमच्या स्वयंपाकाचं राहतं, त्यामुळं काना उठतो. मग कसं आहे, आमचं आवरेपर्यंत वरती झोपून राहतो, त्याच्यामुळं आम्ही त्यांना वरती झोपवलं. म्हणजे दादा तोपर्यंत त्याला वरती झोपवते आणि मग आमचं बरंचसं काम तोपर्यंत आवरून जातं. जरी उठलं तर मग एखादं पाहतं, एक जणी काम करते, एक जणी पाहतो, असं चालतं. त्यामुळं ते सकाळी ते वरती झोपते, आम्ही खाली झोपतो. हे सेकंड कारण आहे. फर्स्ट कारण हे कानाला 9:30 वाजल्यानंतर खाली कलमल व्हायला, त्याला वर हा त्याला पण वरच झोपायची इच्छा आहे. त्याला वरच झोपायचं राहतं, खाली त्याला करमत नाही, त्याचा टाइम झाल्यावर एकदा, म्हणून वर झोपायचंय. चला पण झोपतो. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय 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 गाईज. बाय बाय मम्मी. पाहत असेल तर तू नाही घरी तर आम्हाला करमत नाही. असं म्हणजे खाली आलं का असं घर मोठं लागतं, मम्मी पप्पा दिसत नाही, मोकळं वाटत एकदम. का ना सुद्धा इतकं बोर जातं. त्याला दुपारी आत्यांकडे जायची सवय. तो आम्हाला दोघीला इतका वेळ तर तो सारखा दरवाजाकडे पाहतो, कोणी येईन मला घ्यायला, कोणी येईन मला. मम्मी ब्लॉग तर पाहणार 100%.
मोबाईलला चार्जिंग नसली तरी पाहणारच आहे ती कशी चार्जिंग नसते. टिकून पाहती, नसली तर नाही चार्जिंग टिकून पाहती. नाही कुठंतरी चार्जिंग लावून देईल, कोणाला तरी देईल मोबाईल चार्जिंग करेल. कुठं तरी नाही, त्यांनी तेवढ्यासाठी त्यांचं चार्जर नेलेलं आहे म्हणे. दादाचं काय, दादा कुठून आणतीन करून. ते मी चार्जिंग माझं कुठंतरी खोसावं लागेल ना. कुठं तरी म्हणजे रस्त्याला खुशील कुठं. रस्त्याला नाही, पण त्या जिथं थांबतील तिथं तर सोय राहील ना. म्हणे माणसांचं कसं कुठून 5 मिनिटात दुकानातून करून आणते, तसं मी मामा चार्जर नाही.